नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत ते आपले सबस्क्रायबरच आहेत आणि त्यांच्याकडे खूप भयंकर अनुभव आहेत. तर ते काय आहेत, कशा आहेत, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव सुनील मनेरे, राहणार कोथरूड, पुणे. बरं. आणि आता सध्या काय करता तुम्ही? सध्या माझा व्यवसाय आहे पेंटिंगचा. बरं. आणि मूळचे तुम्ही पुण्यातलेच? पुण्यातले. बरं. काय काय कसे कसे अनुभव घडले, पहिल्या अनुभवातून सुरुवात कशी होती? तसे माझ्या जीवनामध्ये 3-4 अनुभव आहेत. पण एक वैयक्तिक फॅमिलीचा आणि एक लहानपणाचा अनुभव आहे. बरं. असे 2-3 अनुभव आहेत म्हणजे जवळपासचे. त्यातला सगळ्यात भयंकर तुमचा फॅमिलीतला होता ना वाटतं? जवळचा म्हणजे जवळनं पाहिलेला फॅमिलीतला. बरं. तो काय होता आणि पण त्याची सुरुवात कशी होती? तो असं की आम्ही चाललो होतो आमच्या गावी, नाही का. तर नवरात्राचे दिवस होते, घटस्थापना चालू झाली होती आणि जनरली आपलं धर्मामध्ये कसं 7व्या माळ्याला वगैरे आपण तेलवात करायला देवीला वगैरे किंवा जे कुलदैवत असतं त्याला आपण जातच असतो. तर आम्ही साधारण सगळी तयारी करून एक 11-12च्या दरम्यान आम्ही निघालो असत. माझं गाव अलीकडे आणि मिसेसचं गाव थोडंसं पुढे. तर आमच्या गावात आम्ही पास होऊन पुढे निघताना जे काय लागतं देवीच्या तेलवातीसाठी की बाबा नारळ, हार किंवा अजून काय अगरबत्ती वगैरे हे सगळे घेऊन आम्ही पुढं निघालो. तर त्यात माझ्या मिसेसनी आवडीने खाण्यासाठी तिथं पॉपकॉर्न वगैरे वेपर्स घेतले की जेणेकरून आम्ही 2 व्हीलरवरच चाललो होतो. सगळे होते, आम्ही फॅमिली होती, मित्र वगैरे होते, सगळे होते, मग फॅमिलीतले होते सगळे. तर मग असं जात असताना आमच्या गावावरनं पुढे निघालो आणि त्यांचं गाव आमच्या गावापासून जवळ 4-5 किलोमीटर आहे. तर तेवढंच माझ्या मिसेसने मला लाडानी ते वेपर्स खायला सुरुवात केली. पुडा फोडला. ती मागं बसली होती, तिने मला मागणं चारत होती आणि त्यांच्या गावाच्या हद्दीत घुसताना नदी लागते. त्या नदीच्या शेजारी साधारण स्मशानभूमी ठरलेली असते. तर तिथनं आम्ही पास करून पुढे गेलो मंदिरात गेलो, त्यांच्या गावात वगैरे तेलवात वगैरे केली, देवीचं दर्शन वगैरे केले. परत आम्ही रिटर्न साधारण 4 वाजता वगैरे फिरलो. त्यानंतर मग तेव्हा काही जाणवलं नाही, घरी आलो. त्यानंतर माझ्या मिसेसला काही दिवसानंतर पोटात त्रास जाणवायला सुरुवात झाली. तिचं पोट खूप भयंकर दुखायला लागलं, पोटात नाही का पिळा पाडायला लागला किंवा खांद्यावर असं जडजड वाटायला लागलं. आणि हे कितव्या दिवसापासून वाटायला लागलं? हे साधारण लगेच लक्षात नाही आलं. एक साधारण महिना 1.5 महिन्यानी हे चालू झालं. आम्हाला काय वाटलं नॅचरल जनरल काय लेडीजचा त्रास असेल वगैरे काय असेल. बरोबर. तर आम्ही आपलं डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे ती चालू केली. म्हणजे मीच जनरली मी सगळं बघत होतो. तर बरेच डॉक्टर झाले, 3-4 डॉक्टर झाले. शेजारचे एक ते आजीबाई होते, त्यांनी बी ते पोट वगैरे चोळलं, पोटावरती तांब्या वगैरे ठेवला, त्यांनी ते पोट ओढून घेतात. तसं केलं, ते पोट काय दुखायचं थांबणं आणि खांदे तिचे जाम झालेली. तर असं साधारण 3-4 महिने झाले. हे दवाखाना वगैरे आता आपलं काय आयडिया नाही आहे की कुठून कुठं चालू होतं, काय असतं, ह्याचा काय अभ्यास करणारी माणसं असतं ते त्यांच्या ते लक्षात येतं. तर असं होता होता मग ते जास्तच पोट दुखायला लागलं. मग हिला मग माझ्या मंडळीला माहेरी पाठवली मी 2 दिवस आईकडं की बाबा तुझ्या म्हणजे माझी सासूबाई जरा थोडीशी त्या क्षेत्रामधली होती, जे असं बाहेरचं वगैरे काय वगैरे असतं बघतात पोर. भक्त गायन वगैरे ते त्या क्षेत्रामध्ये होते. तर ते आमच्या सासूबाईच्या लक्षात आलं की बाबा हे हा प्रकार नसून थोडासा हा प्रकार आहे. मग ते असं करता 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 मग ते जास्त त्रास व्हायला लागला. कारण ते माझ्याकडं होतं त्यावेळेला ते जास्त जाणवत नव्हतं, पण त्यांच्याकडं आमच्या सासूबाईकडे सगळ्या देवांचा तो देवारा होता आणि त्यांचे ते अंगात वगैरे काय येणं ते प्रकार चालू असायचं त्यांचं. आता जे असं काही काही बाहेरचं दिसतं आणि ज्याला जे झालेलं असतं, ज्यावेळेला ते बाबा त्या भक्ताकडे जातं त्यावेळेला त्याला बी त्रास व्हायला सुरुवात होती. मग ते जास्त जाणवायला लागलं नाही का. मग आमच्या सासूबाई म्हणले की बाबा
पाहुणं हे असा असा प्रकार आहे, हे तुम्ही किती गोळ्या औषधे केली, डॉक्टरांचं काही केलं तरी हे तुम्हाला हा प्रकार वेगळा वाटतो आहे मला, तुम्ही हे कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीकडं दाखवा. मग ते असं झाल्यानंतर मग हे असं बोलल्यानंतर हे माझ्या मंडळींनी जास्त त्रास द्यायला सुरुवात केली. जास्त त्रास म्हणजे एक्झॅक्टली काय काय व्हायचं? कंटिन्यूस पोटात दुखायचं, गडबडा लोळायची. त्यानंतर मग जरा थोडंसं बरं वाटायला लागले की मग ती लोकांना म्हणजे नाही का आमच्या सासूबाईला वेगळं काही बोलायची, म्हणजे तिचे बोलण्याची पद्धत ती पूर्णपणे बदलली. कोणी आलं म्हणजे जे भाविक भक्तगण जे अंगात येतं त्यांचे, ते समोर माणूस दिसला की ती त्याला वेगळ्याच नावाने बोलायची किंवा अपशब्द वापरायची. आणि मी समोर दिसलं की माझ्याकडे बघून ती रडायची, गळागळा रडायची. तर त्यानंतर मग तिने ते खाद्यपान मागायला सुरुवात केली की मला ते दही भात पाहिजे, मला ते बाबा हे असं असं नॉनव्हेज पाहिजे, असे ते डिमांड चालू आले. तर मला ते बघवायचं नाही. आता मला काय जास्त कधी आलेला अनुभव नाही आहे. मी ते प्रकार मला माहिती होते, का आमच्या सासूबाई त्या क्षेत्रात असल्यामुळे मी ते जवळनं पाहिले होते, काय असं नाही. पण हा माझ्यावरच गुदरलेला प्रसंग फर्स्ट टाईम, त्यामुळे मी जाम हादरून गेलो होतो. बरं ठीक आहे, आमच्या घरात 1-2 माणसं होती हे सगळं करणारी, ते मला माहिती होते ती काहीतरी मार्ग काढते यातनं. पण माझ्या मंडळीचा जो त्रास होते तो मला बघवत नव्हता. तर ती मला माझ्याकडे बघून ती रडायची आणि दुसरं कोण आलं की ती त्याला अपशब्द बोलायची, बडाबडा लोळायची. झाला त्यानंतर मग जाऊन तिकडं कोपऱ्यामध्ये जाऊन बसणार, मान खाली घालून अशी बघणार, अशी मध्ये नाही का झिंजाच्या वर करून म्हणणार ते बघ तिथं जिन्याखाली कोणतरी बसलेला लाल पगडीवाला. आणि कुठल्या टायमिंगला बोलायची ते? जनरल संध्याकाळच्या वेळेला. आणि कधी तिच्या अंगात जोरात भरून आलं की त्यावेळेला ते चालू व्हायचं. कोण समोर दिसलं की कोणत्या क्षेत्रातलं म्हणजे ते गायन वगैरे भजन या क्षेत्रातलं कोण आलं की ते चालू व्हायचं ते. तर असं झालं. त्यानंतर मग आमच्या सासूबाईंनी सांगितलं की बाबा हे तुम्हाला माझ्या काय आटोक्यात नाही आहे, मी काय ते गुरु वगैरे असं काही केलं नाही, तर तुम्हाला हे त्यांच्यावरचे जे असतात गुरुपद केलेले त्यांना दाखवायला लागलं. तर मग हे 2-4 दिवस असं झालं. म्हणलं मी काय एवढं लक्ष दिलं, म्हणलं काही नाही तसं, मला तर काही जाणवत नाही. ती माझ्याशी प्रेमाने वागती, बोलती, माझ्याकडे बघून रडती, तुम्ही काय तसं काय नाही, थोडंसं नॉर्मल होईल, काय आपण बघू, लगेच काही करायला नको. त्यानंतर मग थंडी वाजून यायला लागली. 2-3 दिवस त्याला रगी 2-3 रगी टाकून झोपवले तरी तडतडपणा काय तिच्या अंगातला जायचं नाही. मग ते लक्षणच असतं ते साधारण, की बाबा एखाद्या व्यक्तीच्या अंगात किंवा काय असं काही संचार झाला की ते आपल्याला नॉर्मल बिहेवियरपेक्षा थोडंसं वेगळं जाणवतं. ते मला बी जाणवायला लागलं की पहिलं पोटात दुखायचं, नंतर खांदे दुखायला लागले, त्यानंतर थंडी ताप चालू आला. तर म्हणलं दवाखान्याचा काही इथं इलाज नाही आहे, इथं आपल्याला वेगळा काय ते प्रकार बघावा लागेल. मग आमच्या सासूनी एका ठिकाणचा आम्हाला पत्ता सांगितला. तर मग आम्ही साधारण त्यांचं काही ते दिवस होता, वार असतो त्या दिवशी ते बघतात, जे उच्च दर्जाचे असतात त्यातले ते बघतात त्या दिवशी. मग ते आम्हाला त्याची अपॉइंटमेंट घेतली. त्यानंतर माझ्या मिसेसला अक्षरशः रिक्षापर्यंत नेसतो 2-3 रगी अंगावर टाकून, म्हणजे कंबळ टाकून धरून चालवत आमच्या चौकापर्यंत आणली, रिक्षात बसवली, दोन्ही बाजूनी धरली. एवढी ती म्हणजे थंडी, त्यावेळेला थंडी उडत होती. म्हणजे साधारण त्यांच्यासोबत फक्त तुम्ही एकटेच होतात का? हां, मी आणि आमचे सासरे, अच्छा. 2 जण होतो. आणि साधारण सकाळी 10ची वेळ, उन्हाची वेळ, तरी बी थंडी वाजून येत होती. मग ते आम्ही तिघांनी घेऊन, त्यावेळेस का असं थंडी किंवा पावसाळ्याचे असे काही दिवस होते का की जेणेकरून जास्त थंडी वाजेल वगैरे असं नाही काय होतं? नॉर्मल होते दिवस. थंडी पावसाळ्याचे वगैरे काही दिवस नव्हते, नॉर्मल्स. मग आम्ही गेलो तेव्हा सगळं वातावरण ठीकच होतं आणि बरोबर. ऊन वगैरे पडले होते. 10चा टायमिंग होता, सकाळ न्यायचं होते तिथे, त्यांची बारी चालू होणार होती, नंबर अगोदर होते. मग आम्हाला बी त्यांनी अपॉइंटमेंट दिली ती, साधारण 11पर्यंत या तुम्ही, नाही का, कसं अपॉइंटमेंट दिली की जावं लागतं. आता आपल्या आटोक्यात काहीच नाही आहे, आपल्या ज्याने काय होत नाही. आमच्या सासूबाई जरी त्या क्षेत्रात असल्या तर त्यांचा अधिकार पोचत नव्हता, की त्यांना वाटत होतं की
काहीतरी एक पर्सनॅलिटी असन. ॲक्च्युली ते नंतरून 3 पर्सनॅलिटी निघले त्याच्यामध्ये. बरं, आता आपण परत तिकडेच होतो. तुम्ही त्यांना रिक्षामध्ये वगैरे घेऊन गेले, हां. पुढं काय झालं? मग आम्ही गेलो, ते आमच्या तिथं ते तांत्रिक आहे, त्यांचं मठ आहे. तर त्या मठामध्ये गेलो, तर तिथं एंट्री करतानाच हिनी जोरात अंगावरनं ते सगळं उडवून टाकलं. बापरे, म्हणजे ताकद आली. हां, एकदम अचानक ताकद आली, की आता ते जाणार ना समोर. मग तिथंच आम्हाला दोघांना ओढायला सुरुवात केली, रिटर्न जायला सुरुवात केली, की इथं नको म्हणून परत जायला सुरुवात केली. मग आम्ही बळबळ दोघा तिघांनी धरून कशी तरी नेऊन बाबा ते तांत्रिकासमोर बसवलं. त्यांनी मग त्यांचं ते सगळं काय विधी उपचार केला, म्हणजे त्यांचं ते सुरुवात केली त्यांनी विधी उपचार लावायला, काय त्यांचं सगळं ते असतं ते त्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी थोडेसे मंत्र वगैरे काय त्यांच्या पद्धतीने उच्चारण करून ते थोडंसं डोक्यावर हात ठेवला. त्यावेळेस त्यानंतर तिथे ते थोडं शांत झाल्यासारखं झालं. नंतर मग ते प्रदक्षिणा घालून त्यांनी बाहेर आणलं त्यांना. नंतर मग आमच्या सासूबाईला बोलून सांगितलं की तुम्ही ह्या वस्तू घेऊन या. काही उडीद असन, काळे तीळ असतील, मीर असतील, काय असे ते 21 प्रकारच्या काहीतरी वस्तू तुम्ही घेऊन या. आता ठीक आहे म्हणले, ते करतं म्हणले, पण हे कधी करायचं, काय करायचं? तर त्यांनी तो टायमिंग सांगितला, वेळ सांगितली, कुठल्या वेळेला करायचा, कुठल्या दिशेला करायचं, असे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगितलं. त्याच्यामध्ये आमचा 1 तास गेला. त्यानंतर आम्ही रिटर्न सगळे आलो. त्यावेळेस थोडंसं नॉर्मल झाल्यासारखं झालं. त्यानंतर परत संध्याकाळी जे धिंगाणा चालू झाला, फार म्हणजे एक पर्सनॅलिटी गेली की दुसरी पर्सनॅलिटी चालू. कधी लेडीजच्या आवाजामध्ये, कधी जेंट्सच्या आवाजामध्ये. एकदम नॉर्मल, म्हणजे माझी मिसेस म्हणजे एकदम नॉर्मल फुल्ली हाऊसवाईफ, की तिला काय असं काय होईल आणि असा प्रसंग येईल असं मला स्वप्नात तर नव्हतं कधी वाटलं. मग ज्यावेळेस त्यांना ते 2-2 आवाज तुम्ही म्हणायचे, 2-2 हां. आवाजात बोलायचे, त्यावेळेस ते माणसाच्या आवाजात काय बोलायचे आणि बाईच्या आवाजात काय बोलायचे? महिलेच्या आवाजामध्ये बोलायचे की ही व्यक्ती नको इथं, नाही का, आणि जेंट्सच्या आवाजामध्ये बोलायची की तू माझं खाणं दिलंस का नाही, अच्छा. असं. महिलेच्या आवाजामध्ये ही व्यक्ती नाही पाहिजे, जेंट्सच्या आवाजामध्ये तू माझं खाणं कधी देणार, मी तुझी वाट बघतोय तिथं. म्हणजे कुठं, तर त्यांचं कुठं ते गावच्या हद्दीत काय असेल, शिववरती वगैरे, का आम्ही तिथनं पास करून गेलो होतो पुलावरनं, तिथं स्मशानभूमी होती. आता ते स्मशानभूमी म्हटल्यानंतर काही होऊ शकतं तिथं. आणि विशेष म्हणजे गावाला जाताना माझ्या बायकोनी हातामध्ये चुडा, म्हणजे एकदम नवीन नवरीसारखं, गावाला, त्यांच्याच गावाला जाणं, फुल सजून वगैरे गेलतो, हातातमध्ये चुडा, नवीन साडी, माझ्याकडे फोटो आहे मोबाईलमध्ये त्यावेळेसचा, अजून फोटो ठेवलेला आहे मी. फुल एकदम नवीन नवरीसारखी गेली. आता नवीन नवरी ते काय असतं तो प्रकार, किंवा त्यांना लगेच धरलं जातं, पकडलं बरोबर. जातं, काय असे समज असतो. तर ते त्या पिरियडमध्ये, त्या टायमाला 12-12:30-1च्या वेळेला, तर ते सापडलं त्या वेळेला, आणि ते त्याचा तो प्रादुर्भाव झाला. तर मग असं करताना मग त्यांनी, सासूबाईंनी मला सगळे लिस्ट दिली नावाची. आपण परत तिकडेच येऊ. तुम्ही म्हटले की त्यांना ते डबल आवाज यायचे त्यावेळेस हां. तुम्ही मग त्याच्या पुढे झालं काय? मग त्या क्रमात पुढे झालं काय? मग त्याच्या पुढतीच ते म्हणायची की आम्ही सगळे तेजिनेमध्ये खाटपाशी, म्हणे ती बाई खाटपाशी नाही ती. अच्छा. हां, कारण कसं झालं, 2 स्टेजमध्ये चालू होते. 2 स्टेजमध्ये म्हणजे नॉर्मलमध्ये व्हायचं की लगेच एकदा त्या स्टेजमध्ये जायचं. नॉर्मलमध्ये झाल्यानंतर मला सांगायचे की 2-2 आहेत. नंतरून 3-3 वर गेलं, की नॉर्मलमध्ये मी विचारलं कोण 2 आहेत, कोण इथं, कोण दिसत नाही, आम्ही सगळे इथं. नाही म्हणती, त्या खाटाभोवती ना एक बाई गोल रिंगण घालती, आणि एक लाल फेट्यावाला माणूस एक जिन्याखाली बसलेला आहे. नॉर्मलमध्ये ही सिच्युएशन चालायची. आणि मग त्या सिच्युएशनमध्ये गेलं की मग जोरात, की माझं खाणं कुठे आहे, मला दही भात पाहिजे, मला बाबा 4 पायचं पाहिजे, मला बोंबील सुकट पाहिजे, असे ते मागणं चालू व्हायचं. आणूनच दे, आदळापट चालू.
आणि हाताने हिसडी चालू. मग ते अवतार ते वेगळा, केस बेस सोडलेली वगैरे ती वेगळी. आता मी तर मीच म्हणजे नाही का आपलं हाताने धरायचं हे करायचं. माझीशी काही जास्त नाही, तरी मला हाताने बाहेर, तुम्ही साईडला व्हा. नंतर दुसरे कोण म्हणजे आमचं साडू आणि आमचे सासूबाई ते क्षेत्रामधली, पण ते दोघांना ते लक्षात आलेलं की ह्या प्रकारामध्ये काय काय लागतं काय काय नाही. त्या दोघांना पाहिले की ते जोरात खिदळायला सुरुवात, जोरात हे करायला सुरुवात, असं चालू व्हायचं. मग ते सासूबाईंनी म्हणले की तुम्ही हे करा पाहुणं, हे आपल्याला उगीच काय होईल जास्त लेट केला. कारण आम्ही सगळे वारकरी संप्रदायातले आणि आम्हाला ते गायनवादन भजन वगैरे ते प्रकार माहिती सगळे, तिचे अभंग गवळणी गाणी वगैरे ते सगळं आम्ही बी जायचो, आम्ही बी हे करायचो. त्यांच्या बी गायनाला जायचो, गायन पार्टीमध्ये यायचे वगैरे सगळं. ते अंगात येणं वगैरे ते काय करतं ते सगळं डोळ्याने पाहिलं. मग ते आता मग मला बी राहवलं नाही. कारण आता एवढे आपण जर लेट केलं तर पुढं मग काहीतरी जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता आहे. आणि त्रास पण एवढा होत होता. हां, त्रास म्हणजे पोट जाम, पोटाने धरून गाडावाडा लोळायचं घरभर, की जेवण नाही का नाही, फक्त दही भात पाहिजे बस. तरी मी स्वतःनी एवढं मला बघवलं नाही, एकदा दोनदा मी दिला की म्हणलं जाऊ दे, काय असेल ते असेल, कोणी असेल ते असेल, दिलं मी एकदा दोनदा. मग ते फक्त तेच मागायला लागलं. फक्त म्हणले ओनली तेच पाहिजे, दही भात आशा वाढली, दिल्यामुळे आशा हां. वाढली अजून. फक्त दही भातच पाहिजे. मग आता ते झालं. मग सासूबाई म्हणलं तुम्ही जावा मंडईला, हे आता घेऊन ये हे सगळे प्रकार, काय काय लिहिले त्यांनी लिस्ट, मांत्रिकांनी वगैरे गुरूंनी काय दिली लिस्ट ती तुम्ही सगळे आणा. मग ते आम्ही गेलो, मी पर्सनली त्या वस्तू कुठं गल्लीबोळात जाऊन शोधून काढल्या, किती लिंब लागतात, किती काय पान लागतं, किती काय लागतं, नारळ वगैरे सगळं, उडीद वगैरे काय, काळे मीर वगैरे काय सगळे लागते, तो प्रकार सगळा आणला. मग ते एका मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतो आपण पत्रावळी, ताटवी नाही पत्रावळीमध्ये आमच्या सासूबाईंनी तो सगळा उतारा भरला. तो सगळं त्याची रचना केली, मांडामांड केली, उतारा भरला. ती कशी पद्धत होती, काय पद्धत होती ते त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं. आम्ही तिकडं आश्रमात गेलो होतो, त्यांनी त्यांना सांगितलं होतं कुठल्या वेळेला, कुठल्या दिशेला आणि कशा पद्धतीने करायचं आहे. तर मग ते साधारण दक्षिण दिशेला वगैरे काय असं ठरलं होतं. दरवाजाच्या ते समोर बांधलं सगळं, ते तयारी केली, दिवे वगैरे लावले सगळे, समोर ठेवलं, मिसेसला समोर बसवलं आणि तिच्यावरनं ते उधळलं का उतरवलं? उतरवलं म्हणजे असं हा, काही असं उधळून टाकलं, लिंबू वगैरे नाही का, असं फेकली म्हणजे असं. हां. आणि ते उतरवलं. त्या क्षणी माझी मिसेस दणक्याने मागं डोक्यावरती आपटली रिवर्समध्ये. ज्यावेळेला ते उतरवलं त्यावेळेला ती रिवर्समध्ये मागं दणक्याने आपटली.